खऱ्या अर्थानं ज्या बैलानं पाटण तालुक्याचं तसं या कोरळे गावचं संबंध नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नाव लौकिक केलेलं असा हा कोरळेकरांचा राजा. परवा दिवशी जे कात्रकाटवाला मैदान झालं त्या मैदानाला या ठिकाणी सीमेला पळताना बैलाचा थोडा अपघात झाला. त्यामध्ये बैलाचा पाय मोडलेला, दोन्ही पाय या ठिकाणी मोडलेले. तशा अवस्थेत या ठिकाणी मालकाने 2 दिवस बैलाला उपचार केला. परंतु ज्या राजानं बैलगाडी क्षेत्रामध्ये सर्वांच्या मनावरती अधिराज्य गाजवलं होतं त्या बैलाला या ठिकाणी काल देवआज्ञा झाली. काल त्याचं या ठिकाणी सगळं दशविधीचा कार्यक्रम आवरला आणि समस्त ग्रामस्थ तसेच त्या राजाच्या सर्व घरातील कुटुंब सदस्य, मित्र परिवार यांच्या वतीनं आज या ठिकाणी मातीचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यासाठी समस्त ग्रामस्थ, पंचक्रोशीचे सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं मनापासून धन्यवाद. जशी राजाची घटना समजतात अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे सचिव सन्माननीय विलासदादा देशमुख वायकर यांचा मला फोन आला. तसेच सुनील मोरे पेडगावकर, आपले दाडुलजे सर असतील, पाटण तालुका अध्यक्ष, उपाध्यक्ष सर्वांनी आपल्या परीनं जेवढं का होईना सर्व बैलगाडी मालकाला विनंती करून फुलाची पाकळी होईना त्या कुटुंबाला आज त्यांच्या घरातील एक सदस्य निघून गेला. त्यांना एक थोडाफार मदतीचा हात म्हणून निधी त्यांनी उपलब्ध करून दिला. आज त्या घरावरती खऱ्या अर्थाने एक दुःखाचं डोंगर कोसळला आहे. ज्या अर्थी आपला एक घरातील छोटा मुलगा असो, आपला कुटुंब प्रमुख असो, जशी सेवा असेल तशी त्यांनी त्या राजाची सेवा केलेली. खऱ्या अर्थानं घराची परिस्थिती बघता या ठिकाणी कांदा बटाट्याचा व्यापार करून, भाजीपाल्याचा व्यापार करून आपल्या जसा कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते तसा त्यांनी राजाचा या ठिकाणी पोटच्या लेकरागत सांभाळ केला होता. परंतु त्याला काल या ठिकाणी काळाचा घात झाला. आपण जसं या ठिकाणी म्हणतो आले देवाजीच्या मनात ते कोणाच्या काहीच आले ना. परंतु जे गोष्ट व्हायची नव्हती ती घडलेली आहे. त्यांचं या ठिकाणी अखिल भारतीय बैलगाडी शर्यत संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने या ठिकाणी राजाला भावपूर्ण श्रद्धांजली. काल बैलगाडी शर्यत क्षेत्रामधलं जे अल्पावधी काळामध्ये पाटण खोऱ्यातलं कोरळेगावचं वादळ बैलगाडी क्षेत्रावरती अधिराज्य गाजवत होता असा कोरळेकरांचा राजा, काल त्या बैलाला देवाज्ञा झाली आणि खऱ्या अर्थाने या बैलगाडी क्षेत्रावरती एक दुःखाचा डोंगर काल पसरला. आज त्या बैलाचा दशकरी विधी सोहळा संपन्न होतोय. खऱ्या अर्थानं सर्वसामान्य कुटुंबामध्ये असलेला हा बैल, घरची बेताची परिस्थिती असताना सुद्धा त्या मालकानं जणू दुसरा हत्तीच पाळला होता, तशी त्या या बैलाची सेवा केली होती. आम्ही आता येऊन समोरासमोर आज पहिल्यांदा योग आला त्यांचं घर वगैरे बघायचा. अतिशय गरीब कुटुंब आहे आणि या कुटुंबावरती दुःखाचा डोंगर आज कोसळलेला आहे. अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं मी राजाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. आणि काल बैलगाडी क्षेत्रामधले सगळेच बैलगाडी मालक, शौकीन, ज्यांच्या परीनं सगळेच या राजाच्या कुटुंबाला एक आर्थिक स्वरूपाची मदत म्हणून फुलाची पाकळी सगळी मदत करतायत. अजूनही मदत चालू आहे. सुनील मोरे पेडगावकर, गणेश तांबे सातेवाडी यांच्या मोबाईलवरती ती मदत सगळ्यांची येते. सगळ्यांना मी विनंती करतो की सर्वसामान्य कुटुंबातला त्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन जो हा राजा होता तो राजा काळाच्या पडद्याआड गेला. आपण राजा परत आणू शकत नाही, परंतु फुलाची पाकळी मदत करून त्यांच्या दावणीला एखादं छोटंसं वासरू परत आपण सगळे एकत्र येऊन देऊ शकतो. अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी काल आवाहन केलं आणि सगळेच महाराष्ट्रातले शेतकरी वर्ग, बैलगाडी मालक यांनी सदार्थाने मदत करायला चालू केलेलं आहे, अजूनही करतायत. आणि माझी एवढी सगळ्यांना विनंती आहे की जशी त्याच्या परीनं आपण सगळ्यांनी या कुटुंबाला मदत करून
थोडासा मदतीचा हातभार आपण लावावा हीच मी इथं सगळ्यांना विनंती करतो. थांबतो. नमस्कार. आज आम्ही इथं कोरेगावात आलो आहे आणि बैलाचा आज इथं मातीचा कार्यक्रम झाला. मातीचा कार्यक्रम आता मी पहिल्यापासून बैल आम्हीच पळवला, घडवला, चांगला पळवला. बैल जे म्हणजे एखादा माणूस कसा घर चालवतो तसा बैल हा बापूचं घर चालवत होता. वयाच्या काहीतरी 1-1.5 वर्ष आधी दात लावण्याच्या अगोदर बैलानं शेतीच्या बैलात काम करून पाट चालवून घरात खाण्याची मुश्किल असताना त्यांच्या मुलाचा हात मोडला. तेव्हा बापूंच्याकडे 1 रुपया नसताना त्या बैलांना 18,000 रुपये देऊन त्यांच्या मुलाचा उपचार करून हे करून घर चालवलं. आणि कधी आड्याला जाताना सुद्धा बापूंच्याकडे कधी पैसे असायचं नसायचं तसं अड्डं करीत म्हणजे बापूंनी की बाबा आज माझ्याकडे पैसे नाहीत, त्यावेळी राजा 100% राहणार का तर राहणार, कसोटीनं राहणार 100%. हे असं नाही की म्हणजे ज्यावेळी असतील त्यावेळी 100% नाही राहिला, पण ज्यावेळी बापूकडे पैसे नाहीत त्यावेळी राजा राहिला आणि बापूला पैसे दिलं राजाने. म्हणजे तो घरच बापू चालवत होता. म्हणजे ते आम्ही बैल त्याला कधीच समजलो नाही, घरचा राजाचा आणि ते आमच्यासाठी राजाच होता. एवढं बोलून मी वाचन सांगतो. रणजीची मम्मी बांगला जायची आणि त्याच्या जीवा आमचे घर चालू होतं. पण त्याचा जसा तो घरात आमच्या आला तसा आज तागायचं आम्हाला कुठल्या खर्चाची बाजूला लागली नाही त्याची. सगळं त्यांना कुटुंब चालवलं. माझा बारका लहान पोरगाच तू म्हणून. आणि कधी त्याला आम्ही हे केलं नाही की बाबा माणसारखा त्याला सांभाळला. कुठल्या गोष्टीला त्याला कुठलीच कमी पडून दिली नाही. आज तो आम्हाला सोडून गेला, हेच दुःख वाटतंय, बाकी काय. नमस्कार. आपला राजा म्हणजे आमच्या गावाचं तालुक्याचं नाव ज्या बैलानं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचवलं आणि बापूंचं परिस्थिती गरीब असताना त्या बैलानं सगळं म्हणजे घर चालवलं. रणजित पडला तेव्हा रणजितच्या हाताला खर्च त्यानं दिला. म्हणजे एवढं हे करून आणि परवा दिवशी कातरखाटाच्या मैदानात बैल पडला आणि बैल पडला की बैलाला लय त्रास झाला. तिथनं आम्ही त्याला इस्लामपूरला घेऊन गेलो. इस्लामपूरला ऑपरेशन केलं, प्लॅस्टर केलं पायाला. पहाटे बैल आणला इथं घरी. बैल काय म्हणजे बसायचं हेच नावच काढना. बैलानं प्लॅस्टर पण मोडून टाकलं. हे सगळं बैलाला त्रास होत होता. बैलानं शेवटी काल 5 वाजता त्याचा जीव सोडला. मग हे झालं. त्याला भावपूर्ण श्रद्धांजली. आणि दुसरा राजा आम्ही लवकरच घडवणार राजाच्या माघारी हे शब्द देतो. आमच्या पाटण तालुक्याची शान कोरोळेचा राजा, ज्यानं अख्ख्या महाराष्ट्रात असं मोठं नावलौकिक केलं, तो आज आपल्याला काल त्याचं परवा जे अपघाती निधन झालं त्याबद्दल भारत किसान क्लब पापर्डे आणि सरपंच ग्रामपंचायत पापर्डे यांच्या वतीने मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.